तर नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता जे आपण जे बदखल्या जमिनीमध्ये आपण हळद लावतो, तर आपण काय व्यवस्थापन केलं पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे. तर हे बघू शकता, हे पूर्णतः बदखली रान आहे, ज्याला आपण वळमन वगैरे म्हणतो. तर बघू शकता, तर याच्यामध्ये हळद अद्यापही सुस्थितीमध्ये आहे. भविष्यामध्ये आपण सांगू शकत नाही. सध्या जर आहे तर या बेडची हाईट साधारणतः 1 इंच 2 इंच, म्हणजे जवळपास 1 सव्वा पर्यंत आहे. कारण की आपण वेळोवेळी जे इथली माती आहे ते वर करून या बेडची हाईट वर करून घेतली आणि बेडची आणि पाण्याला ही दिशा दिलेली आहे. तर हा पडणारं पाणी इथे थांबलंच नाही, त्याच्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. आणि हायटेड बेड घेतलेले आहेत. हाईट बेड घेतल्यामुळं आपल्याला काय झालं, तर हे अशा गोष्टी केल्या. तर बघू शकता इकडे किती हाईट उंचावून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला याला कुठलंही वेगळं काम करायचं काम पडलं नाही. हे जे आहे ते सब लाईन आहे, याला आपण लेट हळदीला भर लावलेला आहे आणि हळद लेट लावलेली आहे, त्याच्यामुळे हे असं दिसत आहे. कंदा वगैरे उघडे पडलेले आपल्याला दिसू शकतात, कारण की ते सतत पाणी चालू आहे. तरी हे इथे बघू शकता बेडची हाईट हे 1 इंच 2 इंच 2 इंचपर्यंत आपण हे घेतलेलं आहे. कारण की हे रान थोडंसं बदखली आहे, वळमन आहे, आणि हे वळमन भविष्यामध्ये त्रासदायक ठरू शकतं. कारण की आज जून जुलै आणि ऑगस्ट, साधारणतः पावसाचे 2 महिने हे गेलेले आहेत. आणि 1 महिना तर उघडीपच गेला. 1 महिना पाणी आमच्याकडे आहे जवळपास, आणि भविष्यामध्ये काय होईल ते सांगता येणार नाही. जरी भविष्यामध्ये 2 महिने जरी पाणी राहिलं तर हळदीला काही नाही झालं पाहिजे, हे ह्याचा उद्देश आहे. त्या हिशोबाने आपण हे बेड बनवलेले आहेत. आणि स्वतः बेड बनल्यानंतर आपण याला भर टाकलेलं आहे, सतत भर टाकलेलं आहे. ते जेव्हा बेड पाडल्यानंतरच. आता बेड पाडलं आणि हे टाकलं तर शक्य नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण असे बेड पाडत राहू तर इथे हाईट घेणं गरजेचं असते. वळमनाच्या ह्याच्यामध्ये चिबड्या रानामध्ये हाईट ही महत्त्वाची असते. भले उत्पन्न कमी जास्त होईल, नाहीतर त्याला सड, मुळकूज, रुनी काय व्हायला ते आपल्याला लक्षात येणार नाही. हे बघू शकता किती हाईट घेतलेली आहे आपण, कारण की या हाईटमुळे सड लागणार नाही. बघू शकता हे हाईट घेणं गरजेचं आहे. जर हाईट नाही घेतली तर आपल्याला त्याचा फार वाईट प्रादुर्भाव होऊ शकतो. कुठे कुठे आपण बघू शकतो हाईट कमी जास्त झाली, तर इथं हाईट आपल्याला कमी जास्त झाली तर इथं कोंब आणि नंतर लावलेले कोंब आहेत तिथे, त्याच्यामुळे हे असं दिसत आहे. जे हिरवळ निघते ते आपण ते लावण्याचा प्रयत्न केला, इथे लावलेले आहे, ते आता फुटवे निघत आहे. तर अशी हाईट घेणं ही गरजेचं आहे. जिथे हाईट कमी झाली तिथं नक्कीच रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तर परसबाग आपण केलेली आहे, तुम्हाला लक्षात येत असेल. टमाटे वगैरे इथे लागलेले आहे. हे टमाटे आपल्याला भविष्यामध्ये बाजारपेठेतून आणायची गरज नाही, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. वांगे वगैरे पण लागलेले आहे. तर आपण हा व्हिडिओ कुठून पाहता आता नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवू शकतो. तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा. तर असं व्यवस्थापन आपण केलेलं आहे. तर मी अजून मुद्दे सांगतो. जेव्हा आपण बेड पाडत असतो तेव्हा हाईट जास्त घ्यायला हवी, आणि हाईट घेतल्यानंतर आपण स्वतः हाताने इथे भर जास्त टाकायचा. तर बघू शकता 1 इंच 2 इंच इथे असं घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचं हे पूर्ण गेल्या वर्षी पाण्याचं रान होतं, पूर्ण पाणी एक जवळपास घुटण्याभर पाणी राहायचं, तर आज एक थेंब बी नाही. कशामुळे नाही आहे, तर हे आपण असं व्यवस्थापन केलेलं आहे, चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे, त्याच्यामुळे हे गोष्टी आपल्याला घडत आहे. तर अशा आणि वळमण्या जमिनीमध्ये आपण जर घेत असाल तर साधारणतः मध्य ठिकाणी एक खड्डा खतायचा. खड्डा खतल्यानंतर साधारणतः त्याच्यामध्ये एक ट्रॉली किंवा आपल्या हिशोबानं जेवढे बसेल तेवढे, साधारणतः 10-5 टोपले जरी फक्त खोल घ्यायचा, थोडंसं लांब 4 फूट का असणं असं खोल घ्यायचा. आणि त्या तिथे घेतल्यानंतर कमीत कमी 4x4चा घ्या, आणि त्याच्यामध्ये दगड टाकून द्या, आणि 2 फूट राहिलं की तिथे माती टाकून द्या. वाटल्यास तिथे आपण एखादा
कपडा वगैरे टाकू शकतो किंवा पोतं वगैरे टाकू शकतो आणि असं झाका आणि त्याच्यावर माती टाकून द्या आणि जे पूर्ण जे पाणी आहे ना थांबणारच नाही. आज जरी पाऊस भरपूर झाला तर उद्या ते त्याच्यातलं पाणी खाली जाईल आणि रान स्वच्छ राहील. हे माझा अनुभव आहे. मी हे गेल्या वर्षी केलेलं आहे. तसंच शेतकरी मित्रांनो असे 2-4 जागी जर खड्डे केले तर विहिरीला पाणी राहील आणि आपला प्लॉट सुंदर राहील. हे एक वळमण्या रानातील एक खासियत आहे. तर असं करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक तर दुसऱ्या शेजाऱ्याला त्रास होणार नाही आणि आपली हळद स्वच्छ राहील. हे एक या मागचा वैशिष्ट्य आहे. बघू शकता इथं खूप बदखल आहे. तर आपण हे अशी हाईट घेतलेली आहे. हाईट घेणं गरजेचं आहे. हाईट घेतली तर आपल्याला कुठलेही सड मर रुणी धुनी यापासून आपल्याला योग्य वेळी उपाययोजना करता येईल, जेणेकरून आपल्याला फार त्रास होणार नाही. तर व्हिडिओवर नवीन असेल तर नक्कीच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, जुने असेल तर शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे अनुभव काय आहेत ते मला नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आपण कुठून पाहता हा याचा उल्लेख करा, कारण की एकूणमेकाला माहिती सांगल्याशिवाय आपली देवाणघेवाण होणार नाही आणि देवाणघेवाण झाल्याशिवाय आपल्याला काही लक्षात येणार नाही. तर अशाच नवनवीन इन्फॉर्मेशनविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि माहिती घेऊ शकता. धन्यवाद.